शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस गोट कांदा पिकाला पहिली ड्रिंचिंग काय करायची याच्याबद्दल माहिती जाणून घेतली होती. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला गोट कांदा पिकाला दुसरी ड्रिंचिंग त्यामध्ये करायची आहे. तर नेमकी कोणती करायची आहे? तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला कांदा पिकाचे जास्तीत जास्त पाथी नावेने त्यामध्ये वाढल्या गेल्या पाहिजे आणि नंतर जे काही निघणारे डोंगळे वगैरे आहे, म्हणजे जे फुलं असतात ते जास्तीत जास्त निघाले गेले पाहिजे. याच्यासाठी ही ड्रिंचिंग असणार आहे. ह्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला वापरत असताना 0,60,20 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. ड्रिंचिंगसाठी वापरत असताना आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम आपल्याला 0,60,20 वापरायचं आहे. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, आपल्याला ह्युमिक ऍसिड वापरायचा आहे. कोणतेही त्यामध्ये घेऊ शकता. हे आपल्याला वापरत असताना 50 ग्रॅम घ्यायचा आहे. 99% असेल त्यामध्ये वापरा. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला साप बुरशीनाशक वापरायचं आहे. ऑलरेडी आपण पहिल्या वेळेस एलेट वापरलं होतं, त्याच्यामुळे मर वगैरे थांबलेली आहे. आता आपल्याला एक सिंपल फक्त काही बुरशी वगैरे लागू नये म्हणून आपल्याला साप बुरशीनाशक वापरायचं आहे. हे वापरत असताना 50 ग्रॅम वापरायचं आहे. हे तिन्ही औषधं मिक्स करून याची आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. ड्रिपने आपल्याला सोडायचं नाही. प्रत्येक गोट कांद्याचं जे काही खोड असणार आहे, ह्या खोडाजवळ साधारणपणे एक 70 ते 80 ml पडेल. ह्या हिशोबाने आपल्याला ही ड्रिंचिंग करायची आहे. पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस ही ड्रिंचिंग करा. जास्तीत जास्त फायदा शेतकरी मित्रांनो होणार आहे. तुम्ही देखील गोट उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित शेतकरी मित्र आपल्या पेजला फॉलो करा, कारण अशीच नवनवीन माहिती आपल्या पेजवरती येत असते. धन्यवाद.